हॅलो माय डिअर स्टुडंट्स, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे ज्यांना कॅप राऊंड 1, 2, 3 आणि 4 या चारही राऊंड मध्ये ऍडमिशन मिळालं नाही. तर बघा, ऑलरेडी आपली जी वेबसाईट आहे, आपली महाराष्ट्र शासनाची जी वेबसाईट आहे 11th ऍडमिशनची, त्याच्यावरती बघा एक नोटीस आलेली आहे. तर नोटीस मध्ये काय लिहिलंय ते पहिल्यांदा वाचूया. भाग 1 आणि भाग 2 साठी काल ही नोटीस ही कालच आलेली आहे, 3 ऑगस्टला आलेली आहे. आणि आज बघा 4 ऑगस्ट 2025 सकाळचे 8 वाजून 12 मिनिटं झालेले आहेत. तर बघा विद्यार्थ्यांसाठी नोटीस काय आहे, भाग 1 आणि भाग 2 साठी विद्यार्थी नोंदणी, भाग 1 आणि भाग 2 साठी विद्यार्थी नोंदणी 4 ऑगस्ट सकाळी 8 ते 5 ऑगस्ट संध्याकाळी 6 वाजून 30 पर्यंत खुली आहे. ह्याचा अर्थ असा आहे की ज्या विद्यार्थ्यांना अजिबात राऊंड 1, 2, 3, 4 याच्यामध्ये ऍडमिशन मिळालं नव्हतं, त्या विद्यार्थ्यांसाठी आपला जो स्पेशल राऊंड 1 आहे, जी ओपन टू ऑल फेरी आहे, त्याचे रजिस्ट्रेशन प्लस ज्या विद्यार्थ्यांना पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये काय करायचं आहे, पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये चेंजेस करायचे आहेत. आता बघा, रजिस्ट्रेशन ऑलरेडी काही विद्यार्थ्यांचं झालेलं नाही. आणि आता ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन अजूनपर्यंत कधीच केलेलं नाही, म्हणजे त्यांनी त्यांनी रजिस्ट्रेशन पण करू शकतात. पण सकाळचे 8 वाजून 13 मिनिटं झालेले आहेत बघा आता. तर अजून तर इथं रजिस्ट्रेशनची स्टुडंट रजिस्ट्रेशन लिहिलेलं असतं बघा, इथं तुम्हाला दाखवतो. तर इथं बघा वेबसाईट वरती आपल्याला स्टुडंट रजिस्ट्रेशन लिहिलेलं असतं इथं. हा, रजिस्ट्रेशन करण्यासाठी, तर रजिस्ट्रेशन करण्यासाठी जे स्टुडंट रजिस्ट्रेशन लिहिलेलं असतं ते रजिस्ट्रेशन अजून तर चालू झालेलं नाहीये. पण जे विद्यार्थ्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, रजिस्ट्रेशन झालेलं आहे, ते रजिस्ट्रेशन लॉग इन करू शकतात विद्यार्थी. त्यांनी लॉग इन करायचं आहे. लॉग इन करून काय करू शकतात, पार्ट 1 मध्ये जर काही चेंजेस करायचे असतील ते पार्ट 1 मध्ये तुम्ही चेंजेस करू शकता. आणि पार्ट 2 मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, कॉलेजचा प्रिफरन्सेस द्यायचा आहे. कॉलेजचे प्रिफरन्सेस द्यायचे आहेत. आणि मी तुम्हाला ऑलरेडी शिकवलेलं आहे की कॉलेजचे प्रिफरन्सेस कसे ऍड करायचे. कारण कसं आहे की बघा, कॉलेजचे प्रिफरन्सेस ऍड करणं हेच खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. कारण ज्या विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 1, 2, 3, 4 मध्ये ऍडमिशन मिळालेलं नाही, त्याचं रिझन, खूप महत्वाचं रिझन ते आहे की त्या विद्यार्थ्यांना पार्ट 2 व्यवस्थित फिलअप करता आलेलं नाही. पार्ट 2 भरताना त्यांची चुका झालेल्या आहेत. कॅप राऊंड 2 भरत असताना, कॅप राऊंड 1, 2, 3, 4 भरत असताना पार्ट 2 जो आपला ऍप्लिकेशनचा पार्ट 2 आहे, त्याच्यामध्ये कॉलेजचे प्रिफरन्सेस नीट दिलेले नाहीत. त्यांनी एकच प्रिफरन्सेस दिला होता. आणि त्यांचं त्या कॉलेजमध्ये सिलेक्शन न झाल्या कारणानं काय झालेलं आहे, त्यांनी अलॉटमेंट झाली नाही, अलॉटमेंट झालं नाही, त्यामुळे त्यांचं ऍडमिशन झालेलं नाही. आणि सेम त्या गोष्टी, सेम चुका राऊंड 1, 2, 3, 4 साठी करत आलेले आहेत विद्यार्थी. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सर्व माहिती मिळून जाईल की आपल्याला या राऊंड, स्पेशल राऊंड साठी आपल्याला काय काय करायचं. आणि तुम्हाला माहितच आहे, स्पेशल राऊंड 1 आहे, त्याचं वेळापत्रक ऑलरेडी आपण डिस्कस करूया. तर बघा, आलेलं वेळापत्रक पहिल्यांदा मी तुम्हाला वाचून दाखवतो. तर राज्यामध्ये एकूण 4थ्या फेरी अखेर 9,534 कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी ऑनलाईन संकेतस्थळावर करण्यात आलेली आहे. म्हणजे 9,522 कॉलेज आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला आपण 11वी साठी ऍडमिशन घेऊ शकतो त्या त्या विभागामध्ये. तर जवळजवळ बघा, प्रवेश क्षमता किती आहे बघा, प्रवेश क्षमता 21,50,479 एवढी किती आहे, जवळजवळ प्रवेश क्षमता आहे. म्हणजे वॅकन्सी एवढी आहेत. म्हणजे एवढ्या कॉलेजेसमध्ये, 9,522 कॉलेजेसमध्ये 21,50,479 एवढी वॅकन्सी आहे. पण आज अखेर, म्हणजे 4थ्या फेरीच्या अखेर बघा, 14 लाख विद्यार्थ्यांनी, 14,38,894 विद्यार्थ्यांनी फक्त रजिस्ट्रेशन केलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ काय, वॅकन्सी आहेत जास्त, वॅकन्सी आहेत जास्त, आणि विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन कमी केलेलं आहे, कमी विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. तर बघा, 21 लाख विद्यार्थ्यांनी, जवळजवळ वॅकन्सी आहे 21 लाख विद्यार्थ्यांची. आणि विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन किती केल्यात, 14 लाख विद्यार्थ्यांनी फक्त रजिस्ट्रेशन केले. याचा अर्थ प्रत्येकाला ऍडमिशन मिळणारच आहे. तर दिनांक 2 ऑगस्ट 2025 पर्यंत एकूण 4 फेऱ्या पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. तर तुम्हाला माहित आहे, 4 ऑगस्ट पर्यंत, 2 ऑगस्ट पर्यंत आपल्या काय केलेल्या आहेत, 4 फेऱ्या पूर्ण करण्यात आल्या. यामध्ये एकूण 8 लाख विद्यार्थ्यांनी ऍडमिशन केलेलं आहे. आणि यामधल्या बघा, जवळजवळ 12 लाख अजून काय आहेत, वॅकन्सी शिल्लक आहेत. 12,68,398 जागा शिल्लक आहेत. म्हणजे याचा अर्थ काय, कळलं का तुम्हाला, प्रत्येकाला ऍडमिशन मिळणार आहे. वॅकन्सी आहेत भरपूर, आणि रजिस्ट्रेशन कमी केलंय विद्यार्थ्यांनी, कमी विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. आणि जवळजवळ बघा, 2 ऑगस्ट पर्यंत फक्त एकूण विद्यार्थ्यांनी किती, 8 लाख विद्यार्थ्यांनीच काय केलेलं आहे, ऍडमिशन केलेलं आहे. म्हणजे बघा, 14 लाखातल्या रजिस्ट्रेशन केलेल्या विद्यार्थ्यांनी 8 लाख विद्यार्थ्यांनी काय केलंय, फक्त
8 लाख विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळालं आहे. 8,82,081 विद्यार्थ्यांनी ऍडमिशन निश्चित केलेलं आहे. राहिलेले किती सांगा? 6 लाखाच्या आसपास विद्यार्थी अजून शिल्लक आहेत ज्यांना ऍडमिशन अजिबात मिळालेलं नाही. तर त्यांनी स्पेशल राऊंड साठी फॉर्म भरायचा आहे. तर स्पेशल राऊंड आहे त्यालाच आपण ओपन टू ऑल म्हणतोय. ओपन टू ऑल या फेरीमध्ये प्रवेशाकरिता अर्ज करण्यास खालील प्रमाणे वेळापत्रक दिलेलं आहे. तर वेळापत्रक ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय मी आता. तर आज सकाळी 4 ऑगस्ट, बघा आज किती तारीख आहे? 4 ऑगस्टच आहे. 4/8/2025 सकाळचे 8:17 झाल्यात. गडबड अजिबात करू नका, गडबड अजिबात करू नका, अजिबात गडबड करायची गरज नाही. व्यवस्थित आधी समजून घ्या गोष्टी. 4 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून दिनांक 5 ऑगस्ट म्हणजे उद्या सायंकाळी 6:30च्या दरम्यान कालावधी विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रम व अर्जाचा भाग 1 मध्ये दुरुस्ती करण्यासाठी नव्याने म्हणजे भाग 1 मध्ये दुरुस्ती करण्यासाठी तसेच नव्यानं नोंदणी करावयाच्या विद्यार्थ्यांकरिता देण्यात आलेला आहे. तो हा जो कालावधी आहे, तो हा कालावधी खूप विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा आहे. ज्या विद्यार्थ्यांना पार्ट 1 मध्ये दुरुस्ती करायची त्यांनी पार्ट 1 मध्ये दुरुस्ती करू शकतात. पार्ट 1 लॉक करायचा आहे त्यांना परत, आणि लॉक केल्यानंतर तुमचा पार्ट 1 2 ओपन होतोय. पार्ट 2 ओपन झाल्यानंतर तुम्हाला कॉलेजचे प्रिफरन्सेस द्यायचे आहेत. मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय कॉलेजचे प्रिफरन्सेस कसे द्यायचे आहेत. ठीक आहे, त्याप्रमाणे तुम्हाला कॉलेजचे प्रिफरन्सेस द्यायचे आहेत. पार्ट 2 तुम्हाला लॉक करायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्ही स्पेशल राऊंड 1 मध्ये काय करू शकता? स्पेशल राऊंड 1 मध्ये तुम्ही पार्टिसिपेट करू शकता ऍडमिशनसाठी, अलॉटमेंटसाठी. ठीक आहे, आता ह्याच्यानंतर बघा सगळ्यात महत्वाची सूचना अजून एक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पुरवणी परीक्षा दिलेली आहे, म्हणजे जे विद्यार्थी AT-KT मध्ये होते, त्यांनी 1 ते 2 सब्जेक्ट मध्ये फेल झाले होते, त्यांनी परत एकदा परीक्षा दिली बघा. तर त्यांनी परत एकदा परीक्षा जुलैमध्ये काहीतरी एक्झाम झाली होती, जुलैमध्ये काहीतरी एक्झाम का जुलैमध्ये काहीतरी एक्झाम झाली AT-KT विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षा. तेही विद्यार्थी काय करू शकतात? रजिस्ट्रेशन करू शकतात. आणि रजिस्ट्रेशन करून त्यांनी पार्ट 1 पण फिलअप करायचा आहे आणि पार्ट 2 पण फिलअप करायचा आहे. म्हणजे बघा, पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या फेरीमध्ये त्यांची नोंदणी करू शकतात व इयत्ता 11वीच्या प्रवेशाकरिता प्राधान्यक्रम नोंदवू शकतात. तर AT-KT विद्यार्थी आहेत त्यांचा पण प्रश्न इथं सुटलेला आहे. त्या विद्यार्थ्यांना पण याच्यामधून रजिस्ट्रेशन करू शकतात. जर काही विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं असेल तर ते विद्यार्थी पार्ट 2 फिलअप करून, पार्ट 1 पार्ट 2 फिलअप करून, लॉक करून प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेऊ शकतात. आता महत्वाची सूचना काय बघा, ओपन टू ऑल या फेरी अंतर्गत पुढील 22 विद्यार्थ्यांना करता येतील. काय काय करता येईल बघा विद्यार्थ्यांना? तर पुरवणी परीक्षा आहे, पुरवणी परीक्षेतून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अर्ज भरता येतील, त्यांना अर्ज भरता येतील. आताच मी तुम्हाला सांगितलं. यापूर्वी अर्ज भाग 1 आणि भाग 2 असल्यास, यापूर्वी अपूर्ण अर्जाचा भाग 1 आणि 2 असल्यास विद्यार्थ्यांना त्यांचा पूर्ण अर्ज भरता येतील. समजा पार्ट 1 लॉक केलेला नाही, पार्ट 1 लॉक न केल्या कारणानं पार्ट 2 पण फिलअप केलेला नाही, जो काय आपला अर्ज अपूर्ण असेल तो पण अर्ज त्यांना काय करता येईल? पूर्ण करता येईल, पूर्ण भरता येईल. ओपन टू ऑल या फेरीमध्ये अर्जाच्या भाग 1 आणि 2 मध्ये आवश्यकतेनुसार बदल करता येतील व प्राधान्यक्रम मध्ये सुद्धा बदल करता येतील. मी तुम्हाला ते सांगितलं. ओपन टू ऑल फेरीमध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन ज्यांनी केलेलं नाही ते रजिस्ट्रेशन तुम्ही आजपासून करू शकताय. आणि ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्यांनी पार्ट 1 मध्ये चेंज करू शकतात आणि पार्ट 2 मध्ये काय करू शकतात? ते प्राधान्यक्रम देऊ शकतात, कॉलेजचा प्रिफरन्सेस देऊ शकतात. अद्यापपर्यंत नोंदणी न केलेले विद्यार्थी सुद्धा या फेरी दरम्यान नव्याने नोंदणी करू शकतात आणि प्राधान्यक्रम देऊ शकतात. आतापर्यंत कधी रजिस्ट्रेशन केलं नाही ते पण भरू शकतात. यापूर्वी भरलेला अर्जाचा भाग 1 आणि 2 मध्ये आवश्यकतेनुसार बदल करून घ्या. आता टीप महत्वाची आहे बघा, ओपन टू ऑल या फेरीमध्ये ही खूप महत्वाची टीप आहे. ओपन टू ऑल या फेरीमध्ये गुणवत्ता याद्या व विद्यार्थ्यांच्या प्राधान्यक्रमानुसार कॉलेज अलॉटमेंट बाबतीची यादी प्रसिद्ध करावयाचा दिनांक आणि वेळ. दिनांक किती आहे बघा? दिनांक आहे 6 ऑगस्ट, म्हणजे आज 4 आहे, उद्या 5 आहे. या 2 दिवसात तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकताय. रजिस्ट्रेशन करायचं करा, पार्ट 1 मध्ये चेंज करायचे करा, पार्ट 2 मध्ये चेंज करायचे करा. दोन्ही पार्ट लॉक करून घ्या आणि पार्टिसिपेट करा या फेरीमध्ये, स्पेशल राऊंड 1 मध्ये. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्हाला 6 ऑगस्टला सकाळी 10 वाजता याची अलॉटमेंट लागून जाणार आहे. स्पेशल राऊंड 1 चा जो काही रिझल्ट असणार आहे तो तुम्हाला 6 ऑगस्टला सकाळी 10 वाजता प्रसिद्ध करण्यात येणार आहे. म्हणजे 6 तारखेला तुम्हाला कळणार आहे की तुम्हाला कुठलं कॉलेज मिळालेलं आहे. तर अशा प्रकारे पूर्ण हे जे आहे ते शेड्यूल होतं. तर हे व्हिडिओ तरी मोठा जरी असला तरी खूप महत्वाची माहिती तुम्हाला सांगत आहे, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आता बघा तुम्हाला सांगतो काय करायचंय. तर विद्यार्थ्यांनी काय करायचंय, ज्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करायचंय त्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी तुम्हाला रजिस्ट्रेशन इथं करू शकताय बघा. रजिस्ट्रेशन करण्याची प्रोसिजर पूर्ण इथे दिलेली आहे.
आणि त्याची लिंक मी तुम्हाला काय करतो, डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आपली जो कमेंट बॉक्स आहे तो तिथे एक पिन कमेंट करून ठेवतो. तुम्ही तिथे जाऊन बघा पूर्ण रजिस्ट्रेशन करायचं कसं आणि त्याच्यावरती फॉर्म फिलअप कसा करायचा, रजिस्ट्रेशन करून पार्ट 1 जो कसा फिलअप करायचा आणि लॉक कसा करायचा ह्याच्या बाबतीत आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे. त्याचा जो काही लिंक आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आणि इथं आय बटन आहे त्याच्यामध्ये देतो. इथून तुम्हाला त्याची लिंक मिळून जाईल. आणि काय करा, कमेंट मध्ये गेला तर पिन कमेंट मध्ये पण तुम्हाला त्याची लिंक मी टाकून देतो, म्हणजे विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करता येईल ज्यांनी अजून रजिस्ट्रेशन केलं नाही. आता ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांच्यासाठी मी सांगतो, त्या विद्यार्थ्यांनी काय करा, लॉग इन करा. लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर तुमचं इथं काय करायचं बघा, लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा लॉग इन आयडी, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून घ्यायचा आहे आणि तुम्हाला काय करायचं, लॉग इन करायचं. आता लॉग इन करून गेल्यानंतर तुम्हाला डॅशबोर्ड वर येतात. तुम्ही डॅशबोर्डवर आल्यानंतर काय करायचं, तुम्हाला ऑलरेडी बघा इथं टाइम लॉग मध्ये गेला, तर तुम्हाला बघा तुमचा जो फॉर्म आहे तो सिस्टीमनं ऑलरेडी काय केलाय, अनलॉक करून ठेवलाय. कॅप चॉईसेस अनलॉक फॉर राऊंड 5, म्हणजे तुमचा जो हा फॉर्म आहे कॅप ऑप्शन म्हणजे पार्ट 2, हा जो पार्ट 2 आहे तो ऑलरेडी काय केलाय, सिस्टीमनं अनलॉक करून गेलेला आहे. तर बघा तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला काय काय तुम्ही काय काय करू शकता हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. पहिल्यांदा काय करूया, पार्ट 2 आहे तो काय केलेला आहे, सिस्टीमनं अनलॉक केलेला आहे. तुम्हाला समजा पार्ट 1 मध्ये चेंज करायचे तर तुम्हाला पहिल्यांदा काय करावं लागेल, लॉक ऑप्शन मध्ये क्लिक करावं लागेल आणि तुम्हाला जर चेंजेस करायचे असेल तर चेंजेस करा. चेंजेस जर करायचे नसतील तर पार्ट 1 अनलॉक करायची काही गरज नाही. चेंजेस करायचे, काही अडचण आलेल्या आहेत, काही चुकलेल्या आहेत गोष्टी, तर पहिल्यांदा तुम्ही इथं हाय सगळ्यात शेवटी यायचे आणि आय हिअर डिक्लेअर अँड अंडरस्टँड दॅट ह्याच्यावरती क्लिक करून तुम्ही तर लॉक झालेला फॉर्म हा तुम्ही परत लॉक करू शकताय. आणि एक मिनिट काय करायला, आपला फॉर्म हा सिस्टीमने अनलॉक करून दिलेला आहे, सिस्टीमने अनलॉक करून दिलेला आहे. तर आता बघा, पार्ट 1 हा आपला काय झालेला आहे, पार्ट 1 हा ऑलरेडी आपला लॉक आहे. तर पार्ट 1 लॉक आहे म्हणल्यानंतर पार्ट 2 मध्ये जायचं आपल्याला. पार्ट 2 मध्ये गेला तर बघा आपण काय करू शकता, पहिल्यांदा फॉर्म हा आपल्याला काय करायला लागेल, पहिल्यांदा अनलॉक करून घ्यावा लागेल. पार्ट 2 ऑलरेडी काय काय जणांचा अनलॉक असेल, तुम्ही इथून फॉर्म हा अनलॉक करू शकताय. अनलॉक केल्यानंतर तुम्ही पार्ट 1 परत घ्या. पार्ट 1 परत गेला तर पार्ट 1 हा तुम्हाला अनलॉक करून मिळेल. पार्ट 1 हा अनलॉक झालेला आहे. तर बघा तुमचे रजिस्ट्रेशन डिटेल्स असतील ते काय तुम्ही चेंज करू शकत नाही. पर्सनल डिटेल्स असतील तुमचं जे काही तुम्हाला बदलायचं असेल तर बदलून घेऊ शकता. तुम्ही इथे ऍड्रेस डिटेल्स असेल ते बदलून घेऊ शकता. कॅटेगरी मध्ये तुमचं काय तुम्हाला बदलायचं असेल तर कॅटेगरी तुम्हाला बदलू शकता. इथून कॅटेगरी बदलून झाल्यानंतर तुम्ही इथं जे काही तुम्हाला मायनॉरिटी बिलॉंग करत असतात येस करा. कोटा ऍडमिशन साठी घ्यायचं असेल तर कोटासाठी येस करा. आणि इथून तुम्हाला क्वालिफिकेशन डिटेल्स आहेत ते तुमचे इथे येतील. नंतर तुमचे जर डॉक्युमेंट चुकीचे असतील तर डॉक्युमेंट्स इथून डिलीट करून नव्याने डॉक्युमेंट अपलोड करा. तुम्हाला हमीपत्र इथं भरून द्यायचं जर तुमच्याकडे डॉक्युमेंट्स नसतील तर. त्याच्यानंतर बघा आता काय करायचं, तुम्हाला इथून ऍडमिशन फी ऑलरेडी भरलेली असणार आहे. ज्यांनी भरलेले नसेल त्यांनी भरून घ्या, ज्यांनी भरलेले असेल त्यांनी भरण्याची गरज नाही डबल. आणि परत तुम्हाला फॉर्म हा काय करायचा आहे, आय हिअर डिक्लेअर दॅट अंडरस्टँड दॅट लॉक ऍप्लिकेशन फॉर्म. फॉर्मचा पार्ट 1 हा लॉक करून घ्यायचा आहे, सगळ्यात महत्वाचे. या विद्यार्थी काही चेंजेस नव्हते म्हणून आपण काही चेंजेस केलेले नाहीत. तर तुम्हाला पार्ट 1 लॉक झाल्यानंतर तुम्हाला सेल्फ व्हेरीफाईड येणार आहे इथं. आता बघा पार्ट 2 मध्ये जायचंय तुम्हाला. पार्ट 2 कॅप ऑप्शन 2 वरती जायचंय. तर इथं बघा तुम्हाला तुमची स्ट्रीम बदलू शकता तुम्ही. जर तुम्ही आधी आर्ट्सला घेतला असेल तर तुम्ही सायन्सला घेऊ शकता. आर्ट्सला घेतला असेल तर कॉमर्सला घेऊ शकता. सायन्सला घेतला असेल तर कॉमर्सला घेऊ शकता. कॉमर्सला घेतला असेल तुम्ही आर्ट्सला घेऊ शकता. आणि तुम्ही चेंजेस इथं करू शकता पार्ट 2 मध्ये. आता काय करायचं आपल्याला, सिलेक्ट मीडियम. तर मीडियम जर बदलायचं असेल तुम्हाला, गुजराती, मराठी, कन्नडा, उर्दू, इंग्लिश आणि हिंदी याच्यापैकी तुम्हाला जे काही मीडियम सिलेक्ट करायचे ते मीडियम तुम्ही इथं सिलेक्ट करू शकताय. मीडियम सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. सेव्ह नेक्स्ट झाल्यानंतर तुम्हाला इथं काय करायचं, कॉलेज टाकायचे. बघा सगळ्यात महत्वाचा पार्ट वरती आपण आलेलं, तुम्हाला कॉलेज टाकायचे आहेत. तर बघा तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, तुम्हाला पहिल्यांदा इथं काय करायला लागेल, सायन्स तुमचं सिलेक्टेड राहणार आहे. तुम्हाला इंग्लिश मीडियम टाकायचं आहे. डिस्ट्रिक्ट वरती जायचं आहे. तुम्हाला तुमचा रिजन सिलेक्ट करायचा आहे. तुमचा जो काय आहे तो एरिया तालुका तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. तालुका सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, कॉलेज सर्च करायचं आहे. कॉलेजचा टाईप टाकायचा आहे. कॉलेजचा टाईप कसा पाहिजे तुम्हाला, मॅनेजमेंट कसं पाहिजे, तर आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे का एडेड कॉलेज पाहिजे. तर आपल्याला पहिल्यांदा आपण जर एडेड सिलेक्ट केलं, इथून जर सर्च केलं तर तुम्हाला जे काही कॉलेजेस येतात बघा इथं, तर या कॉलेजेसमध्ये कॉलेज तुम्हाला ऍड करावे लागतील. ठीक आहे. तर पहिल्यांदा बघा आपण, सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे चेक करण्यापूर्वी काय करायचं आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे कॉलेज प्रिफरन्सेस टाकायच्या आधी आपल्याला काय करावं लागणार आहे, आपल्याला सर्च कॉलेजेस मध्ये जायचं आहे. पहिल्यांदा सर्च कॉलेज, आपल्याला वॅकन्सी बघून घ्यायची. आपल्याला वॅकन्सी आहे का नाही हे बघायचं ना, त्याशिवाय आपण कसं टाकू शकतोय. मीडियम सिलेक्ट करा इथून.
मीडियम सिलेक्ट करा, त्यानंतर स्ट्रीम और स्टेट एडेड कॉलेज टाका. जे तिथे टाकलं होतं तेच टाकून बघा. कॉलेज आपण व्यवस्थित सिलेक्ट करणार आहे. तर रिजन आपण सिलेक्ट करायचा आहे. रिजन टाकल्यानंतर डिस्ट्रिक्ट आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. तर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा. आपल्याला काय करायचं आहे, तालुका पूर्णपणे आपल्याला जे काही तालुका आहे तो भरून घ्यायचा आहे आणि सर्च ज्युनियर कॉलेज करायचं आहे. बघा एवढे कॉलेजेस इथे तुम्हाला बघायला मिळतात. तर राजेश छत्रपती शाहू कॉलेज, राजेश छत्रपती शाहू कॉलेज, विवेकानंद कॉलेज आणि झेडपी मेन कॉलेज. तर इथं आपल्याला वॅकन्सी बघता येते बघा. राजेश छत्रपती शाहू कॉलेज हे जे आहे त्याची वॅकन्सी बघा इथे किती आहे. तर 52 सीट्स तिथं शिल्लक आहेत बघा. आणि 52 सीट्स कॅटेगरीनुसार कशा शिल्लक आहेत ते तुम्हाला बघायला मिळतात. आता कॅटेगरी इथे येणारच नाही, कारण बघा पूर्णपणे कॅटेगरीचा काही संबंधच नाही. पूर्ण ज्या सीट्स आहेत त्या ओपन टू ऑल असणार आहेत. आता कुठल्याही कॉलेजला बघा सगळ्याच्या सगळ्या वॅकन्सी कशा असणार आहेत, आता ओपन टू ऑल असणार आहेत बघा. त्यामुळे तुम्ही असं काय करू शकता, इथं वॅकन्सी बघायला गेला तर पूर्णच्या पूर्ण सगळ्या वॅकन्सी कशा येतील सांगा, 21च्या 21 येतील. ज्या पूर्ण येतील त्या सगळ्या वॅकन्सी कशा येणार आहेत, त्या एकदम ओपन टू ऑल असणार आहेत. आता गव्हर्नमेंट जर सिलेक्ट केला आपण सर ज्युनियर कॉलेज म्हणलं, तर इथून आपण काय करू शकता, कॉलेजचा टाईप सिलेक्ट करून घ्यायचा आहे. इथून तुम्ही एडेड कॉलेज बघितले, आता गव्हर्नमेंट पार्शली एडेड जर बघितले तर पार्शली एडेड जर सिलेक्ट केले तर पार्शली एडेड सुद्धा शिल्लक नाही आहेत. तर त्याच्यानंतर बघा आपण एडेड वरतीच जाऊया. एडेड वरती गेलो, सर्च केलो तर एवढे कॉलेजेस येतात. अशा प्रकारे प्रत्येक कॉलेजची वॅकन्सी तुम्ही बघू शकता आणि त्या कॉलेजचा कट ऑफ पण तुम्ही बघू शकता. कट ऑफ हा खूप महत्वाचा आहे. तर कट ऑफ कसा बघायचा, तर कट ऑफ असा बघायचा, इथं जायचं स्पेशल राऊंड, इथं रेग्युलर राऊंड 4 करायचा आहे. कट ऑफ बघायचा आहे तुम्हाला, कोल्हापूरवरती जायचं आहे. इथून तुम्हाला काय करायचं, सिलेक्ट करायचं, सर्च करायचं, तर बघायचं कट ऑफ तुम्हाला बघायला मिळते. कट ऑफ किती राहिलेला आहे बघा, 283, 248 लागलेला आहे प्रत्येक. म्हणजे जे काही कॉलेजचं नाव आहे तुम्हाला कॉलेजचं नाव बघायचं आहे इथून, आणि प्रत्येक कॉलेजला कट ऑफ किती लागलेला आहे राऊंड 4 साठी हे सिलेक्ट करायचं आहे. आणि त्याच्यानंतर कट ऑफ नुसारच तुम्ही काय करा, कॉलेज टाका. आता आपण वापस येऊया. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं, इथं कॉलेजेस ऍड करायचे. आता कॉलेज ऍड करायचे असेल तर सिम्पली इथे ऍड ला क्लिक करा. ऍड ला क्लिक करा, नंतर जे काही कॉलेज राहतं ते तुम्ही ऍड ला क्लिक करा. परत ऍड ला क्लिक करायचं आहे तुम्हाला. जे काही कॉलेजेस आहेत ते तुम्हाला टाकायचे, ते ऍड ला क्लिक करा. आता प्रिफरन्सेस आपण वर खाली केलेले नाहीत अजून, फक्त ऍड करून घेतोय. कॉलेजेस ऍड करायला लागलोय. फक्त काय करायचंय, ऍड करायला कॉलेज. कॉलेज ऍड करायला ठीक आहे. आता काय करायचे, त्यांचा प्रिफरन्सेस बदलायचे. आपल्याला हे वर खाली करायचे. तर हे वर खाली करायचं असलं तर सरळ काय करायचं, आपल्याला इथून मूव्ह अप करायचं आहे. या कॉलेजला वरती घेऊन जायचंय, वरती घेऊन जावा. त्याच्यानंतर याला वरती घेऊन जायचंय, याला वरती घेऊन जावा. हे जे काही राहत आहेत सगळे कॉलेजेस, ते सगळे हे बघा इंग्लिश मिडियमचे कॉलेज आहेत. म्हणजे जे सायन्स आहे ते इंग्लिश मिडियम मधून आहे. त्याच्यानंतर बघा झेडपी मेन राजाराम, ठीक आहे. आता हे सगळं केल्यानंतर आपल्याला काय करायचं, इथून कॉलेजचा टाईप बदलायचा आहे. मॅनेजमेंट टाईप बदला आणि इथून गव्हर्नमेंट कॉलेज सिलेक्ट करा. तर आपल्याला एक कॉलेज बघायला मिळते, राजाराम कॉलेज. तर त्याच्यावर जर क्लिक केला तर इनटेक बदलला, तर बघा जवळजवळ कॅप सीट्स किती आहेत, हे हे सगळं दिलेलं आहे त्यांनी. पण ऍक्च्युली हे इनटेक आहे, हे वॅकन्सी नाही आहे. हे वॅकन्सी नाही आहे. तर वॅकन्सी आपल्याला बाहेर बघू शकतो आपण. वॅकन्सी कसे बघायचे मी तुम्हाला सांगितलंय. तर या कॉलेजला पण तुम्ही ऍड करू शकताय. या कॉलेजला आपण ऍड केलं आणि याच्यानंतर हे कॉलेज थोडं आपण वरती घेऊन गेलो. अशा प्रकारे आपण किती कॉलेज टाकले, 6 कॉलेज टाकले. अजून आपल्याला कॉलेज टाकायचे, तर आपल्याला इथून काय करावं लागेल, पार्शली एडिड आहे ते आपल्याला सिलेक्ट करावं लागेल. पार्शली एडिड सिलेक्ट केलं, सर्च केलं, तर पार्शली एडिड मध्ये कोण येतंय का बघा, एक येतंय, द न्यू कॉलेज येतंय. ते ह्याला पण ऍड करा. पार्शली एडेड आहे त्याला पण ऍड केलं आपण. आणि त्याच्यानंतर बघा अजून आपल्याला इथं काही कॉलेजेस टाकू शकतोय का, जे आपल्याला एडेड गव्हर्नमेंट आहे ते एडेड टाकले, एडेड सिलेक्ट केलेत आपण. एडेड मध्ये तर आपण सगळे कॉलेज टाकून घेतलेले आहेत. हा विद्यापीठ एक राहिलेलं आहे, ते पण ऍड करूया, शेवटी ऍड करूया. अशा प्रकारे तुम्ही जास्तीत जास्त कॉलेज टाका, जास्तीत जास्त कॉलेज टाका, जास्तीत जास्त कॉलेज टाका. म्हणजे तुम्हाला काय होईल, स्पेशल मध्ये तुम्हाला जे कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये नंबर लागण्याची तुमची पॉसिबिलिटी जास्त होईल. सेव्ह चॉईसेस करा, सेव्ह चॉईसेस करा. तुमचा जो काय तो एकदा सिलेक्ट करा. तुम्ही बघा इथं तुम्ही किती, तुम्ही कुठं कुठं टाकलेले आहेत. समजा तुम्ही त्यात बदल करू इच्छिता तर बदल करून घ्या. तुम्हाला जे काय बदल करायचे ते करून घ्या. आणि त्याच्या प्रकारे तुम्ही काय करू शकता, याच्या प्रकारे तुम्ही काय करू शकता, याच्यामध्ये तुम्ही कॉलेज सेव्ह चॉईसेस करा, सेव्ह चॉईसेस करा. सेव्ह चॉईसेस केल्यानंतर तुम्हाला लॉक ऍप्लिकेशन वरती आहे, कॉलेज ऑलरेडी सिलेक्ट झालेले आहेत. तर कॉलेज सिलेक्ट झालेली लिस्ट इथं तुम्ही बघू शकता. तर ते इथं फीज बघू शकता. आणि तुम्हाला इथून काय करायचं, आय हिअर बाय ला क्लिक करून लॉक ऍप्लिकेशन प्रिफरन्सेस करायचा आहे. अशा प्रकारे तुमचा फॉर्म हा लॉक झालेला आहे, कम्प्लीट आणि लॉक आला पाहिजे. तुमचा फॉर्म हा कम्प्लीट आणि लॉक आलं पाहिजे, ज्या अर्थी तुमचा तुम्ही आता पार्टिसिपेट झालेला आहात स्पेशल फेरी 1 मध्ये. अशा प्रकारे बघा तुम्ही डॅशबोर्डला गेला तर तुम्हाला इथं काय आलं पाहिजे, सेल्फ व्हेरीफाईड आलं पाहिजे. एकदा परत चेक करा. पार्ट 1 हा काय झालाय आपला,
लॉक झालेला आहे. लॉक ऍप्लिकेशन फॉर्म 2 वरती गेल्यानंतर बघा तुमचं कम्प्लीट अँड लॉकड आलेलं आहे. अशा प्रकारे तुमचा फॉर्म हा लॉक झालेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. आणि याच्यानंतर आपण बघा हे बघा परत बघा रजिस्ट्रेशन आलेलं आहे. स्टुडंट रजिस्ट्रेशनची लिंक परत आलेली आहे बघा. स्टुडंट रजिस्ट्रेशनची लिंक आहे ती आलेली आहे. तर विद्यार्थी रजिस्ट्रेशन इथं करू शकतात ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही. आणि ज्यांनी केलेलं आहे ऑलरेडी रजिस्ट्रेशन त्यांनी काय काय चेंजेस करू शकतात, कसा पार्ट 1 आणि पार्ट 2 एडिट करायचा आहे हे मी तुम्हाला सगळं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. जर या व्हिडिओमध्ये काय अडचणी आल्या तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण त्या कॉमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि तुमच्या ज्या अडचणी असतील त्या दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर अशाच अपडेट जे असतात त्या आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो. तर व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितला त्यामुळे तुमचा धन्यवाद आणि भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तर महत्वाचा व्हिडिओ म्हणजे काय की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला माहिती पूर्णपणे मिळून गेलेली आहे. अशा प्रकारे थँक्यू वन अँड ऑल फॉर लिसनिंग पेशंटली. आणि तुम्ही चांगला फॉर्म भरा आणि तुम्हाला ऍडमिशन नक्की 6 तारखेला मिळून जाईल. सर्वांना धन्यवाद आणि सर्वांना शुभेच्छा त्यांच्या भावी ऍडमिशनसाठी, भावी कॉलेजसाठी आणि भावी आयुष्यासाठी. अजून आपण व्हिडिओ बनवणारच आहोत जर काय अडचणी असतील तर. तर भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.